मुलांनो, आज आपण इंग्रजीमध्ये आपली कॅपिटल लेटर्स म्हणजे पहिल्या लिपीतील अक्षरांचा काढण्याचा जो क्रम आहे, दिशा. आपण एबीसीडी लिहितो, पण काही जण उलट सुलट वगैरे लिहितात. तर ते प्रत्येक अक्षर नेमकं कसं काढायचं ह्याची आपण आता दिशा बघूया. त्यामधला ए बघूया. ए काढताना पहिल्यांदा मी बघा अशी वरून खाली तिरकी रेष काढली. वरून खाली तिरकी रेष, अशी वरून खाली तिरकी रेष काढली. हा झाला आपला एक नंबर. एक नंबरला काय करायची? वरून खाली तिरकी रेष. परत दुसरी वरून खाली तिरकी रेष इकडची काढली. दुसरी वरून खाली तिरकी रेष काढली. हा झाला आपला दोन नंबरची कृती. म्हणजे एक नंबरला इकडची रेष वरून खाली, दोन नंबरला इकडून खाली वरून खाली दोन नंबरला. आणि तिसऱ्यांदा त्याची जी आडवी रेष आहे ती बरोबर आपण 3 नंबरला काढायची आहे. किती नंबरला? 3. हा आपला एचा क्रम झाला. हा आपला काय झाला? वरून खाली पहिल्यांदा रेष काढली. एक नंबरला वरून खाली रेष काढली. परत हा जो दुसरा गोल आहे बीचा वरचा, हा आपल्याला 2 नंबरला काढायचा आहे. 2 नंबरची कृती म्हणजे हा गोल पूर्ण करायचा आहे. आणि परत तिथूनच खाली या दिशेनं इकडून इकडं इथं हा या रेषेला हा गोल चिटकवायचा. ही आपली किती नंबरची कृती झाली? 3 नंबरची कृती झाली. हा असा पी तयार होतो. आता सी बघूया. पहिल्या रेषेपासून डावीकडून खाली आणून तिसऱ्या रेषेला चिटकून थोडंसं वर नेलं. याला एकच दिशा आहे, फक्त वरून खाली आणायचं आहे. वरून खाली आणायची आहे. ही एकच कृती झाली सी ला. डी साठी बघूया आपण. डी ला पहिल्यांदा सरळ उभी रेष. ही आपली सरळ उभी रेष ही झाली 1 नंबरची कृती. ही झाली आपली 1 नंबरची कृती झाली. 2 नंबरची कृती आहे वरच्या टोकापासून अर्धा चंद्र तिसऱ्या रेषेपर्यंत इथं आणायचा. ही आपली 2 नंबरची कृती झाली. ही आपली 2 नंबरची कृती झाली. ही झाली 2 नंबरची. हा झाला डी. आता ई काढताना बघा पहिल्यांदा ई काढायचं आपल्याला. ई काढताना पहिल्यांदा उभी रेष. पहिल्यांदा उभी रेष. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या कॅपिटल लेटर सगळी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या रेषेतच आहेत. त्यानंतर इकडून इथपर्यंत ही 2 नंबरची कृती झाली. ही किती नंबरची? 2 नंबरची कृती झाली. परत मधली रेष 3 नंबरची कृती झाली. आणि खालची रेष 4 नंबरची कृती झाली. आलं लक्षात? ही 2 नंबर, ही 3 नंबर कृती आणि ही 4 नंबर कृती. डावीकडून उजवीकडे वळलेली रेषा. कुणीकडून वळले? डावीकडून उजवीकडे वळलेले आहेत या रेषा. आलं लक्षात? आता एफ बघूया. एफ ची रेष वरून खाली. हा 1 नंबर झाला कृतीचा, बरोबर. आणि पुन्हा वरच्या रेषेला चिटकून डावीकडून उजवीकडे आडवी रेष वळली. ही किती नंबर झाली? 2 नंबरची कृती झाली आपली. किती नंबरची? 2 नंबरची. परत 3 नंबरची डावीकडूनच निम्यापर्यंत आणायचे. ही झाली आपली 3 नंबरची कृती. 3 नंबरची कृती. हा झाला आपला एफ झाला. हा काय? जी बघा मुलांनो, असा वरून खाली एक गोल असा तुम्ही काढणार. ही 1 नंबर कृती झाली. ही किती नंबर कृती? 1 नंबर कृती झाली. या इथून इथली उभी रेष बघा. इथली उभी रेष काढली. ही तुमची खालून वर गेलेली आहे रेष. ही 2 नंबरची कृती झाली. आणि परत आडवी रेष वळली. ही तुमची किती नंबरची कृती झाली? 3 नंबरची कृती झाली. लक्षात आलं तुमच्या? एच बघूया. एच ला 1 नंबरला उभी रेष. 1 नंबरला उभी रेष. ही आपली 1 नंबरची कृती वरून खाली आली. 1 नंबर. परत आडवी रेष एच ची 2 नंबरची कृती झाली आपली. किती? 2 नंबरची. आणि वरून खाली तिसरी रेष येणार. ही 3 नंबरची कृती झाली आपली. किती नंबरची? 3 नंबरची. म्हणजे एच काढताना परत पहिली रेष वरून खाली 1 नंबरला, परत आडवी रेष 2 नंबर आणि दुसरी रेष 3 नंबरलाच काढायची. काय काय मुलं सरळ 2 रेषा काढतात आणि पुन्हा आडवी काढतात, तर ती चुकीची पद्धत आहे. आय बघा,
आय काढताना सरळ उभी रेष पहिल्यांदा काढायची. ही झाली 1 नंबर कृती. ही 1 नंबर कृती झाली आपली. परत याच्या डोक्यावरची रेष वरची ही झाली 2 नंबरची आणि खालची ही झाली 3 नंबरची. आलं लक्षात? वरून खाली येणार बघा आणि अशी वाकडी ही झाली 1 नंबरची कृती. ही किती नंबरची कृती? 1 नंबरची कृती झाली आपली. ही 1 नंबरला. आणि ह्याच्या डोक्यावरची रेष डावीकडून उजवीकडे डावीकडून ही झाली आपली 2 नंबरची कृती. किती नंबरची? 2 नंबरची कृती झाली. लक्षात आलं का? त्यानंतर के बघूया. के ला सरळ उभी रेष किती नंबरला येणार? 1 नंबरला. सरळ उभी रेष 1 नंबरला. परत वरच्या रेषेपासून मधल्या रेषेपर्यंत ही तिरकी रेष वळायची आपल्याला वरून खाली. ही किती नंबर झाला आपला? 2 नंबरची कृती झाली. आणि इथून दुसऱ्या रेषेपासून तिसऱ्या रेषेला चिटकवायची एक रेष मारायला लागणार आपल्याला. ही वरून खाली येते. ही झाली किती नंबर? 3 नंबर झाला. हा किती नंबर झाला? 3. त्यानंतर एल बघा. एल ला वरून सरळ खाली 1 नंबर येणार. असा हा झाला 1 नंबरची कृती. आणि ह्याची आडवी रेष डावीकडून उजवीकडे वळली. हे झाले आपली किती नंबरची कृती? 2 नंबरची कृती झाली. किती नंबरची? आपण यम बघूया. यम ला पहिली रेष वरून खाली. पहिली रेष ही आपली 1 नंबर झाला. वरून परत वरून खाली तिरकी रेष ही किती नंबर झाला? 2 नंबर झाला. बरोबर का? आणि इथं पण वरून खाली जाण्याची 3 नंबरची वरून खालीच. ही पण वरून खालीच आपली 3 नंबरची येणार. आणि चौथ्यांदा येणार 4 नंबर उभी रेष. ही येणार आपली 4 नंबर. आलं लक्षात? येत बघा. उभी रेष 1 नंबरला. उभी रेष 1 नंबरला उभी रेष आली आपली. 2 नंबरला वरून खाली तिरकी रेष. 2 नंबरला वरून खाली तिरकी रेष. ही झाला आपला 2 नंबरचा क्रम. किती नंबरचा? 2 नंबरचा. आणि 3 नंबरला वरून खाली. खालून वर नाही, वरून खाली. हा झाला आपला 3 नंबर. एन. आता त्यानंतर ओ. ओ एकदम सोपा आहे. सी सारखाच. डावीकडून सुरुवात करायची. हे बघा, डावीकडून सुरुवात करायची आणि उजवीकडून पूर्ण करायचा. डावीकडून सुरुवात करायची आणि उजवीकडून पूर्ण करायचा. हा असा क्रम झाला. ह्याला एकच ऍक्शन आहे. आलं लक्षात? त्यानंतर पी बघा मुलांनो. उभी रेष 1 नंबरला आली. उभी रेष 1 नंबरला कृती आली आपली. आणि वरची वाटी जी आहे पहिल्या आणि दुसऱ्या रेषेतली ही त्याची कृती किती नंबरला आली? 2 नंबरला आली. किती नंबरला? 2 नंबरला. हा झाला आपला पी. क्यू. क्यू हा ओ सारखाच एकच गोल पूर्ण करायचा. 1 नंबर कृती डावीकडे सुरुवात करायची. पण पूर्ण असा काढायचा नाही. असा थोडासा उभट काढायचा. हा क्यू आपली कृती झाली 1 नंबरची. किती नंबरची? 1 नंबरची. आणि याला इथून अशी तिरकी रेष मारायला लागते. ही कृती झाली आपली 2 नंबरची. त्यानंतर आर. आर बघा. पहिली उभी रेष 1 नंबर. 1 नंबर कृती झाली ही आपली. पहिली वाटी 2 नंबरला येणार आता. ही आपली पहिली वाटी इथवर आली. किती नंबर कृती झाली? 2 नंबर कृती झाली. आणि इथून वरून खाली आणली. 3 नंबर कृती झाली. त्यानंतर आता पहिला इथपर्यंतचा चेंडू काढायचा. हा 1 नंबर कर्व झाला आपला. अर्धाशी पहिल्या 2 रेषेतला हा 1 नंबरचा कर्व झाला. आणि इथून परत उलटा न्यायचा. हा 2 नंबर झाला. हा कसा किती नंबर झाला? 2 नंबर.
पहिल्या दोन रेषेत अर्धा कर्व काढला, अर्धा चंद्र काढला, हा एक, आणि दुसऱ्या तिसऱ्याचा अर्धा उलटा काढला, हा एसचा, हा 2 नंबर कृती झाली. 2 नंबरची दिशा अशी आली. त्याच्यानंतर टी बघा, टीला सरळ उभी रेष मारणार आपण 1 नंबरला, बरोबर. ही आपली झाली 1 नंबर कृती. आणि 2 नंबरची कृती म्हणजे तिची डोक्यावरची रेष. ही डोक्यावरची रेष आपल्याला डावीकडनं उजवीकडे मारायची आहे. डावीकडून कुठे मारायचे? उजवीकडे मारायचे. ही झाली आपली 2 नंबरची कृती. यू एकदम सोपा आहे. एका डायरेक्शन मध्ये यू संपतो. ओ सारखाच, सी सारखाच, वरून खाली आणूया आणि वर नेऊया. यू बघा, खालून वर, वरून खाली, खालून वर, एका डायरेक्शन मध्ये. खडू उचला लागला का आपल्याला? खडू किंवा पण उचलत असेल तर आपली दिशा बदलते. इथं एकदा ठेवला पूर्ण झाला की आपली यू ची एकच दिशा, एका राऊंड मध्ये यू पूर्ण झाला, याला एकच दिशेत असा काढता येतो. त्यानंतर आता पुढचे अक्षर बघूया. व्ही बघा मुलांनो, वरून खाली तिरकी रेष 1 नंबरला. ही 1 नंबर कृती झाली आपली, वरून खाली. आणि परतची इकडून वरून खाली, खालून वर नाही ना, इकडून वरून खाली आणायची. ही 2 नंबरची आपली कृती झाली. हा झाला व्ही. काय काय जण व्ही खालून वर नेतात, इकडची रेष मारली तर पुन्हा इकडे घ्यायची. हा झाला व्ही. डब्ल्यू बघा, पहिली रेष आपली तिरकी येणार 1 नंबरला. ही 1 नंबर कृती झाली. त्याच्यानंतर ही वरून खाली आणली, आम्ही वरून खाली आणली, ही 2 नंबरची कृती झाली. परत इथून वरून खाली आणलं, तिसरा कर्व. हा इथून खाली आणला, हा तिसरा, आणि चौथा वरून खाली 4 नंबर. म्हणजे डब्ल्यू साठी आपल्याला 4 वेळा दिशा बदलावी लागते. पहिल्यांदा वरून खाली, पुन्हा वरूनच खाली दुसरी आहे, परत तिसरी पण वरूनच खाली आहे, आणि चौथी पण वरूनच खाली आहे. खालनावर कुठली रेष नेलेली नाही, सगळे वरून खालीच आहे. त्याच्यानंतर बघा एक्स. एक्स इकडची तिरकी रेष ही पहिली दिशा झाली आपली. एक्स सोपा आहे. आणि आता दुसरी रेष, इकडची तिरकी रेष पूर्ण करूया. ही इकडची तिरकी रेष ही आपली किती झाली? 2 नंबरची दिशा झाली. ही किती झाली आपली? 2 नंबरची दिशा झाली. त्यानंतर वाय बघा, वाय बघूया. वाय ला ह्या पहिल्या 2 छोट्या रेषेत 1 नंबर एवढीच वाढायची, खाली आणायची नाही. 1 नंबर हा झाला. 2 नंबर इकडून वरून खाली, हा 2 नंबर झाला. आणि वाय ची जी काठी आहे उभी रेष, ही आपली झाली 3 नंबर. किती नंबर झाली? 3 नंबर झाली. बघा, वरून खाली 1 नंबर, दुसरी इकडून वरून खाली ही 2 नंबर, आणि वाय ची उभी रेष ही 3 नंबर झाली. इथून खाली वाढायची, हे 3 नंबर झाला. त्यानंतर झेड बघा, झेडला एवढीशी वरची रेष आली, झेडची पहिल्यांदा इथं काढून घ्यायची. हा झाला आपला 1 नंबर. परत तिरकी रेष इथपर्यंत तिसऱ्या रेषेपर्यंत येणार. ही किती नंबरची कृती आपली दिशा आली? 2. आणि आता तिसरी कुठून कुठं वाढावं लागेल? इथून इकडं, हा डावीकडून उजवीकडं. ही आपली 3 नंबरची कृती